श्री स्वामी समर्थ. गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सव सुरू झालेला आहे. घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे. आपल्या घरामध्ये जोपर्यंत गणपती आहे, म्हणजे काही घरांमध्ये गणपती बाप्पांचे 5 दिवसांनी विसर्जन करतात. काही घरी गणपती बाप्पांचे विसर्जन झाले सुद्धा असेल आणि काही घरी अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा असतात. जोपर्यंत आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आहेत, तोपर्यंत आपल्याला गणपती समोरील एक वस्तू गाईला खायला द्यायची आहे. जरी आपल्याकडे गणपती बाप्पा बसत नसतील तरी सुद्धा आपण ही वस्तू बनवून गाईला खायला देऊ शकतो, ज्यामुळे आपल्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील. त्याचप्रमाणे आपले 7 पिढ्याचे दारिद्र्य सुद्धा नष्ट होईल. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाच्या 10 दिवसात पृथ्वीवर गणेश तत्व हे जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते. त्यामुळे या 10 दिवसात आपण जो उपाय करतो तर त्याचे फळ आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळते. गाय जी आहे तर ती कामधेनू आहे. व्यक्तीच्या मनातील भावना ओळखून ती त्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करत असते. ज्या घरामध्ये गाय आहे त्या घरामध्ये कोणताही दोष राहत नाही असे सुद्धा म्हटले जाते. त्याचप्रमाणे गाय जी आहे तर तिला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले गेलेले आहे. गाईलाच आपण गोमाता म्हणत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवदेवतांचे प्रतीक म्हणजे ही गोमाता आहे. आपल्या घरी गाय असेल तर त्या गाईला आपण ही वस्तू खायला देऊ शकतो, किंवा आजूबाजूला गाय असेल तर त्या गाईला आपण ही वस्तू खायला देऊ शकतो, किंवा आवर्जून आपण ज्या दिवशी आपल्याला शक्य आहे तर त्या दिवशी गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा गोमातेला ही वस्तू खायला घालू शकतो. आपल्या आयुष्यात बऱ्याच समस्या असतात. कधी आर्थिक समस्या असतात. पैसा घरामध्ये येत नाही, पैशाच्या अडचणी असतात, कर्ज आपले आहे काही केल्या फिटत नाही, किंवा लहान मुले सतत आजारी पडतात, किरकिरेपणा करतात, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये मुलांना यश मिळत नसेल तरी सुद्धा हा अत्यंत प्रभावी असा उपाय आपण केला तरी सुद्धा याचे फळ आपल्याला प्राप्त होत असते. एखाद्या व्यक्तीचे भाग्य त्या व्यक्तीला साथ देत नसेल तरी सुद्धा आवर्जून गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे. मुलांसाठी आपण उपाय करताना कोणती वस्तू खायला द्यायची आहे, आणि आपण आपल्या जीवनामध्ये इतर आर्थिक समस्या असतील तर आपण कोणती वस्तू खायला द्यायची आहे, तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या समस्येनुसार दोन्हीपैकी एक वस्तू आपल्याला गाईला खायला घालायची आहे. आपल्याला काय करायचं आहे, ज्या दिवशी आपण ही वस्तू गाईला खायला देणार आहोत त्यावेळेला आपण जेव्हा स्वयंपाक करतो तर त्यावेळेला पहिली पोळी ही गाईला बनवायची आहे. पहिली पोळी ही गाईसाठी असते. तर आपण जी चपाती करणार आहोत त्यामध्ये एक छोटीशी चपाती गाईच्या नावाने करायची आहे, आणि त्या चपातीला आपल्याला तूप लावायचं आहे. तूप जर आपल्याला लावणे शक्य नसेल तर आपण नेहमीप्रमाणे तेल लावून सुद्धा ही चपाती केली तरी चालेल. जेव्हा आपण गाईला ही वस्तू खायला देणार आहोत, सकाळी जमेल तर सकाळी देऊ शकतो, दुपारी किंवा संध्याकाळी, तर त्यावेळेला आपल्याला एका प्लेटमध्ये ही चपाती घ्यायची आहे. आणि आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पा बसवलेले आहेत तर गणपती बाप्पांसमोर आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. स्वतःला आपल्याला कपाळावरती कुंकू लावायचं आहे. जर आपल्याकडे गणपती बसत नसतील तर देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे. त्यानंतर थोडेसे कुंकू आपल्याला ओले करून घ्यायचे आहे, आणि या कुंकवाच्या साह्याने त्या चपातीवरती मध्यभागी स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषा काढायच्या आहेत. 4 बिंदू सुद्धा स्वस्तिकमध्ये आवर्जून काढायचे आहे. तर अशा प्रकारे स्वस्तिक काढायचं आहे. आणि हा उपाय स्त्री, पुरुष किंवा अभ्यास करणारी मुले असतील, नोकरी करणारे मुले असतील, तर विद्यार्थी असतील तर ते सुद्धा करू शकतात. कोणीही हा उपाय करू शकतात. आता जे आपण स्वस्तिक काढलेला आहे तर त्यावरती आपल्याला आवर्जून एक वस्तू ठेवायची आहे. गणपती आपल्याकडे बसत असतील, गणपतीच्या नैवेद्यामध्ये आपण मोदक ठेवलेले असतील तर आपल्याला यावरती मोदक ठेवायचा आहे. किंवा जरी आपल्याला मोदक बनवणे शक्य झाले नाही तरी सुद्धा आपण यावरती गुळाचा खडा ठेवायचा आहे. चपातीवरती स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकवरती बरोबर मध्यभागी गुळाचा खडा ठेवायचा आहे, कारण गुळाचा खडा ठेवणे हे प्रत्येकाला शक्य आहे. यानंतर आपल्याला हात जोडून आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे, गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे, आणि आपल्याला आपली जी इच्छा आहे तर ती बोलायची आहे. आपल्या मुलांसंबंधीची एखादी इच्छा असेल, आर्थिक समस्या असेल तर ती समस्या नष्ट व्हावी म्हणून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे, आपल्या कुलदैवताला प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर यावरती 2 दुर्वा सुद्धा ठेवायच्या आहेत. खास करून आपली लहान मुले आहेत, आपलं ऐकत नाहीत, सतत आजारी पडतात, किरकिरेपणा करतात, आणि मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी तर यासाठी आवर्जून यावरती दुर्वा ठेवायच्या आहेत. आर्थिक समस्या असेल तर दुर्वा नाही ठेवल्या तरी सुद्धा चालतील. आणि गोशाळेमध्ये जाऊन किंवा आपल्या घरी गाय असेल तर
तिला ही वस्तू खायला देण्या अगोदर त्या गायीच्या पायावरती पाणी ओतायचं आहे, हळदी कुंकू पायावरती लावायचं आहे, कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे. यानंतर आपल्याला ही वस्तू गायीला खायला द्यायची आहे. त्यानंतर गायीला आपल्याला ओवाळायचं सुद्धा आहे आणि आपली जी इच्छा आहे तर ती गायीच्या कानामध्ये सांगायची आहे. त्याचबरोबर गायीच्या पाठीवरती जो उंचवटा असतो, या ठिकाणी सूर्यकेतू नाडी असते, तर या उंचवट्यावरून आपल्याला हात सुद्धा फिरवायचा आहे, ज्यामुळे आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत असते. तसेच आपल्याला जर आपले नशीब साथ देत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, अगदी आपण चपाती नाही बनवली, मोदक नाहीत बनवले तरी सुद्धा चालतील, एक गुळाचा खडा फक्त उजव्या हातावरती घ्यायचा आहे आणि गायीसमोर आपला हात धरायचा आहे. असे म्हटले जाते की गायीची जीभ आपल्या हातावरून जर फिरली तर हातावरील रेषा या सक्रिय होतात आणि व्यक्तीचे भाग्य चमकते. त्यामुळे आपण गाईला फक्त गुळाचा खडा खायला देऊ शकतो, चपाती आणि गूळ असं खायला देऊ शकतो किंवा चपातीवरती मोदक ठेवून खायला देऊ शकतो. आणि मुलांसंबंधीच्या जर काही समस्या असतील तर आवर्जून दुर्वा गाईला खायला द्यायच्या आहेत. जरी आपल्याकडे गणपती बसत नसतील किंवा बसत असतील तरी आपण हा उपाय करू शकतो. याचबरोबर आपल्याला काहीच शक्य झाले नाही तरी मुठभर हिरवा चारा आपण गाईला खायला दिला तर बुध ग्रहाची स्थिती जी आहे तर ती सुधारते. आणि बुध ग्रह हा जर मजबूत असेल तर बुध ग्रह हा अलौकिक बुद्धिमत्ता प्रदान करणारा ग्रह आहे. त्यामुळे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी आवर्जून मुठभर हिरवा चारा हा गायीला खायला द्यायचा आहे.